कर्नल सतीश ढगे सर सध्या आपल्या सोबत आहेत। सर, रौफ असगर मारला गेलेला आहे, एक खूप मोठं यश भारतीय सैन्याला मिळालेलं आहे। नक्कीच प्रज्ञा, ही जर कन्फर्म न्यूज असेल तर मी म्हणेल की ही खूप मोठी महत्वाची न्यूज आहे आणि हा भारतीय लष्कराचा खूप मोठा विजय आहे। कारण हा फक्त एक दहशतवादी नाही, याचा जर आतापर्यंतचा इतिहास पाहिला 1999 पासून 2025 चा इतिहास पाहिला तर मी म्हणेल खऱ्या अर्थानं मोस्ट वॉन्टेड टेररिस्ट मला जर कोणी विचारेल तर मी म्हणेल की दाऊद इब्राहिम पेक्षा सुद्धा आज घडीला सगळ्यात जास्त जर आपल्याला कोणाची गरज होती तर हा जो मसूद अझहरचा भाऊ आहे, ज्याला आपण रौफ असगरला एलिमिनेट करण्यामध्ये यशस्वी झालेलं आहे, ही खूप महत्वाची न्यूज आहे। मुळात 1999चं जे कंधार हायजॅक त्या ठिकाणी झालं होतं IC-814 आणि त्यामधून आपल्याला दुर्दैवानं भारत सरकारला नाचक्कीला सामोरं जावं लागलं होतं, कारण मौलाना मसूद अझहरला रिलीज करण्यासाठी यानेच तो मास्टर माइंड त्या ठिकाणी केला होता। त्याच्यानंतर 2001चा जम्मू काश्मीरच्या असेंब्लीवरचा हल्ला त्या ठिकाणी असो किंवा रिसेंटली 2016ला पठाणकोट एअरबेसवर जो हल्ला झाला होता, त्यामध्ये सगळ्यांमध्ये या मसूद अझहरच्या भावाचा म्हणजेच रौफ असगरचा जो आहे अत्यंत महत्वाचा रोल होता। आणि खऱ्या अर्थानं जैश ए मोहम्मद या संघटनेचा ऑपरेशनल चीफ कमांडर प्रत्येक निर्णय हा जो आहे महत्वाचा निर्णय हाच रौफ असगर त्या ठिकाणी घेत होता। दहशतवादाशी मुख्यतः जैश ए मोहम्मदशी संबंधित प्रत्येक ऍक्टिव्हिटी, ज्यामध्ये युवकांची माथी भडकवण्याचं काम असो, रिलीजियस इंडॉक्ट्रिनेशन असो, फंडिंग असो, प्लॅनिंग असो किंवा टेररिझमशी रिलेटेड भारतामध्ये ऍक्टिव्हिटीज एक्झिक्युशन करणं असो, या सगळ्यांमध्ये या रौफ असगरचा अत्यंत महत्वाचा रोल होता। आणि काल बहवालपूरमध्ये जो आपण हल्ला केला, ज्यामध्ये जैश ए मोहम्मदचं आपण नेटवर्क उद्ध्वस्त केलं, मसूद अझहरच्या फॅमिलीमधले 10 लोक जे आहेत त्यांचा आपण खात्मा केला, ज्यामध्ये त्याचा भाऊ हा रौफ असगर अत्यंत महत्वाचा अशा प्रकारचं आपलं हे टार्गेट त्या ठिकाणी होतं। आणि जर कन्फर्म असेल की तो मेलेला आहे तर माझ्या मते दहशतवादाच्या एका अत्यंत महत्वाच्या मुखियाला आपण त्या ठिकाणी इलिमिनेट करण्यामध्ये यश त्या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे। म्हणून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जे म्हटले होते की आम्ही दहशतवादांना शोधून काढू आणि त्यांचे जे आका आहेत, त्यांचे जे सपोर्टर आहेत, त्यांचे जे कमांडर आहेत त्यांना सुद्धा इलिमिनेट करू, त्यामधला पहिला टप्पा म्हणजे हा रौफ असगरचा जो आहे काटा काढला, त्याला खात्मा केला, ही अत्यंत महत्वाची आणि भारताच्या दहशतवादी विरोधी लढाईची अत्यंत महत्वाची अचिव्हमेंट आहे। असं जर म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही। अगदी खरं आहे, खूप मोठं यश आहे, खूप मोठी अचीवमेंट आहे रौफ असगरचा खात्मा होणं। पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सर, जैशचा म्होरक्या मसूद अझहर अजूनही जिवंत आहे आणि त्याच्या कुटुंबातली लोक मारली गेली आहेत। जर हा मास्टर माइंड असेल रौफ असगर, त्याचं मारलं जाणं म्हणजे या सगळ्यांसाठीच खूप मोठा धक्का आहे। हे आणखी चवताळून उठण्याची शक्यता कितपत आहे आणि जर ते तसे चवताळून उठले तर काय पद्धतीनं ॲक्शन ऑफ प्लॅन ठरवावा लागेल? नाही, नक्कीच मुळात या दहशतवादी संघटना ज्या काम करत असतात, ऍक्टिव्ह टेररिस्ट तर त्या ठिकाणी असतातच, पण जोपर्यंत ती आयडिओलॉजीच ठेचली जात नाही, जोपर्यंत त्यांना जी फंडिंग आहे ती स्टॉप होत नाही, जोपर्यंत त्यांना ट्रेनिंग देणारे आणि एक प्रकारे जे आहे आसरा देणारं पाकिस्तानचं ISI आणि लष्कर त्यांना आपण जे आहे कंट्रोलमध्ये आणत नाही, तोपर्यंत हे दहशतवादाचं सगळं जे जाळं आहे असंच त्या ठिकाणी फैलावत राहणार। पण आज घडीला जे ऍक्टिव्ह टेररिझम मध्ये इन्व्हॉल्ड आहेत, या जैश ए मोहम्मदचे जे महत्वाचे आतंकवादी आहेत आणि या मसूद अझहरचा भाऊ हा रौफ असगर जो होता त्या ठिकाणी अत्यंत महत्वाची भूमिका बजावत होता, कारण तो ऑपरेशनल कमांडर होता। मुळातच मसूद अझहर जो आहे मागच्या काही वर्षांपासून आजारी आहे, त्यामुळे त्याचा ऍक्टिव्ह नेचर वेगवेगळ्या डिसिजन घेण्यामध्ये, या दहशतवादाशी संबंधित डिसिजन घेण्यामध्ये नसतं, डे टू डे बेसिसवर डिसिजन घेण्यामध्ये या रौफ असगरचा अत्यंत महत्वाचा रोल होता। खरं आहे, त्याच्या फॅमिलीमधले, या मसूद अझहरच्या फॅमिलीमधले 10 जण मारले गेलेले आहेत, तो पुन्हा एकदा त्या ठिकाणी वाचलेला आहे। पण वाचलेला जरी असला तरी येणाऱ्या काळामध्ये तो सुद्धा 100% त्याचा खात्मा होणार, तो टार्गेट त्या ठिकाणी होणार। आणि ठीक आहे, चौताळलेले जरी असतील आणि त्यांनी जे कारवाईसाठी जरी सुरुवात केली येणाऱ्या काळामध्ये आणि नवीन जे आहेत दहशतवादी जरी त्यांना जोडले गेले तर त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी सुद्धा भारतीय लष्कर आणि भारताचा काउंटर टेररिझम जे एफर्ट्स आहेत ते सक्षम आहेत असं मला त्या ठिकाणी वाटतं। नाही, खरं आहे, हाच दुर्दम्य आशावाद आणि जो काही आत्मविश्वास आहे लष्कराचा तो भारतीयांसाठी, भारतासाठी अत्यंत गरजेचा आहे आणि संबंध भारतीयांचा आपल्या लष्करावरती पूर्ण विश्वास आहे। सर, धन्यवाद, सविस्तर मार्गदर्शन केलं त्याबद्दल। धन्यवाद। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।